नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. एक महत्त्वाचा कायदा 1919चा ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1919च्या कायद्यावर आलेला एकही प्रश्न तुमचा राहणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण आता एक एक मुद्दा पाहूया. आता 1919च्या कायद्याची पार्श्वभूमी काय झाली होती, तर पहिलं महायुद्ध झालं होतं 1914 ते 18. त्यावेळेस भारतीय मदत करू लागले का सुरुवातीला इंग्रजांना, तर नाही. मग भारतीयांची मदत ब्रिटिशांनी मिळवली आणि सांगितलं की 1919चा कायद्याचं जे काही असंतोष निर्माण झाला होता लोकांच्या मनामध्ये, तो काही आता उरणार नाही. कारण आम्ही 1917मध्ये एडविन मॉन्टेग्यू यांनी भारताला जबाबदार शासन टप्प्याटप्प्याने वाटचाल देण्याची सुरुवात केली असं सांगितलं. आणि मग आपला भारतीय पहिल्या महायुद्धामध्ये सामील झाले आणि याच काळामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ तीव्र होऊ लागली होती. हे झालं 1919च्या कायद्याची पार्श्वभूमी. मग काय झालं, तर 1919चा कायदा निर्माण झाला. याने काय केलं, प्रांतात द्विदल शासन पद्धती तयार केली. प्रांतात दोन विभागात विषय विभागले, जसं की राखीव विषय आणि हस्तांतरित विषय. त्यालाच आपण सोपी विषय सुद्धा म्हणतो. आता सोपी विषय कोणाकडं दिले, तर भारत मंत्र्याकडे दिले. त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी, सार्वजनिक बांधकामं एवढं सारं होतं. आणि राखीव विषय कोणाकडे दिले, तर राखीव विषय गव्हर्नर व त्याची कार्यकारिणीकडे दिले. त्याच्यामध्ये पोलीस, न्याय, जमीन महसूल, सिंचन, वित्त एवढ्या गोष्टी होत्या. आता भविष्यात आपल्याला यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो की राखीव विषयामध्ये कुठले विषय होते आणि हस्तांतरित म्हणजे सोपी विषयामध्ये कुठले विषय होते, ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्या. आतापर्यंत आपण दोन गोष्टी अभ्यासल्या, ज्यामध्ये पार्श्वभूमी होती आणि प्रांतात द्विदल शासन पद्धती, त्यालाच आपण काय म्हणतो, द्विशासन पद्धती म्हणतो, राखीव आणि सोपी विषयाला. तिसरी गोष्ट या कायद्यानं झाली ते केंद्रात द्विग्रही विधिमंडळ. प्रथमच केंद्रात द्विग्रही विधिमंडळ निर्माण केलं आणि विधानसभेची सदस्य संख्या होती 145, जे कनिष्ठ सभागृह होतं, आणि राज्य परिषदेची सदस्य संख्या होती 60 आणि ते प्रथम सभागृह होतं. आणि मताधिकाराचा विस्तार कसा होता, मग प्रथम काही भारतीयांना मतदान करण्याचा अधिकार दिला, मात्र सर्वांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. मालमत्ता, कर आणि शिक्षणाची अटी होत्या आणि त्यानुसार त्यांना मत मिळत असत. त्यामुळे फार कमी लोक मतदान करू शकत होते. आता चौथा मुद्दा पाहायचं झालं तर स्वतंत्र मतदारसंघ. आता स्वतंत्र मतदारसंघ 1909ला मुस्लिमांना दिलं होतं. परत याच्यामध्ये 1919ला मुस्लिमासोबतच शीख, ॲग्लो इंडियन, भारतीय, ख्रिश्चन आणि युरोपीय एवढ्या जणांना परत मतदारसंघ वाढवण्यात आले. आणि आता पाचवा मुद्दा म्हणजे लोकसेवा आयोग. आता लोकसेवा आयोगाची प्रथमच स्थापना केली आणि 1926 नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली 1919च्या कायद्यानं. त्याचबरोबर 10 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच या कायद्याची चौकशी किंवा या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी सायमन कमिशन आलं, जे की 1927ला नेमण्यात आलं होतं. यात एकही भारतीय नव्हता. त्यामुळं सायमन कमिशनला गो बॅक सायमन कमिशन किंवा काळ्या फिती दाखवून या सायमन कमिशनचा विरोध केला गेला. आता या कायद्याचं महत्त्व काय, तर प्रथमच जबाबदार शासन हे ब्रिटिशांचं उद्दिष्ट घोषित झालं होतं, पण भारतीयांना प्रशासनात मर्यादित सहभाग मिळाला आणि लोकशाही प्रक्रियेची सुरुवात झाली. पुढील 1935च्या कायद्याचा पाया तयार झाला 1919च्या कायद्यानं. त्याचबरोबर केंद्रात जबाबदार शासन नव्हतं. गव्हर्नर आणि व्हाईसरॉयकडे खूप अधिकार होते. द्विदल शासन अपयशी ठरलं आणि मताधिकार अत्यंत मर्यादित लोकांना होतं. त्याचबरोबर भारतीय नेत्यांना अपेक्षित स्वराज्य मिळालं नाही. त्याचबरोबर सगळ्यात
महत्त्वाच्या गोष्टी या कायद्याच्या लक्षात ठेवायच्या म्हणजे 1919च्या भारत सरकार कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर प्रांतात द्विशासन पद्धती स्थापन झाली होती. केंद्रात प्रथमच बायलॅटरल लेजिस्लेटिव्ह स्थापन झाली होती आणि पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच लोकसेवा आयोगाचा स्थापना झाली होती 1926ला आणि सायमन कमिशन 10 वर्षाच्या अगोदरच आलेलं होतं. ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.